नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत। या मेडिसिन बद्दलची माहिती, याचे युजेस, डोसेस, बेनिफिट्स, या टॅब्लेट्स तुम्हाला कशा यूज करायच्या आहेत याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आज आपण डायकॉल्ड प्लस टॅब्लेट बद्दल बोलत आहोत। याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 कंटेंट कॉम्बिनेशन मिळून जातात आणि हे सर्व कंटेंट कॉम्बिनेशन तुमच्या सर्दीच्या विलाजावर, व्हायरल इन्फेक्शनवर यूज होणारे कंटेंट आहे। डॉक्टर्स तुमच्या व्हायरल इन्फेक्शनला कमी करण्यासाठी या टॅब्लेटचा वापर तुमच्यासाठी करत असतात। तुम्हाला जर खूप जास्त सर्दी झालेली आहे, तुमचं नाक बंद आहे, तुम्हाला डोकेदुखी, अंगदुखी, ताप आहे, सर्दीमध्ये होणारे शिंका खूप जास्त येत आहेत आणि सोबतच नाकातून पाणी येणे, डोळ्यातून पाणी येणे, अशा सर्व प्रकारच्या प्रॉब्लेम्सला कमी करण्यासाठी हे एकच औषध खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि तुम्हाला खूप जास्त लवकर आराम देण्याचं काम ही टॅब्लेट तुम्हाला करत असते। ही टॅब्लेट जी आहे अँटी कोल्ड, अँटी एनर्जेटिक टॅब्लेट आहे। तर तुम्हाला जे पण दुखणे असतात त्याला कमी करून तुम्हाला पूर्णपणे राहत देण्याचं काम करते। आता याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 कंटेंट कॉम्बिनेशन मिळत आहे। याच्यामध्ये तुम्हाला ॲसिक्लोफेनॅक मिळत आहे, पॅरासिटामॉल मिळत आहे, याच्यामध्ये तुम्हाला फेनिलिफ्रिन मिळत आहे, याच्यामध्ये सेट्रिझन तुम्हाला मिळत आहे, याच्यामध्ये कॅफेन तुम्हाला मिळत आहे। तर तुम्हाला ॲसिक्लोफेनॅक जे आहे ते अँटी एनर्जेटिक कंटेंट आहे, तुमच्या दुखण्याला कमी करतं। आता ताप वगैरे आला, आपल्याला सर्दी खूप जास्त झाली की अंगदुखी वगैरे, डोकेदुखी वगैरे असे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात, तर या सर्व प्रॉब्लेम्सला कमी करतं। जितके पण दुखणे तुमचे असतील कमी होऊन जातात। याच्यामध्ये पॅरासिटामॉल आहे, पॅरासिटामॉल सुद्धा तुमच्या तापेला कमी करतो आणि तुमच्या दुखण्यालाही आराम देण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं। याच्यामध्ये तुम्हाला फेनिलिफ्रिन मिळतं, एक नेझल डिकंजस्टंट आहे। तुमच्या जे पण नोज बंद झालेले असतात, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो, तर नोज खोलण्याचं काम करत असतं तुमच्यासाठी, तुम्हाला श्वास घेण्यास आराम देण्याचं काम करत असतो। याच्यामध्ये तुम्हाला सेट्रिझन मिळत आहे। सेट्रिझन एक अँटी ॲलर्जिक कंटेंट आहे, हे तुमच्या हिस्टॅमिनला ब्लॉक करत असतं। हिस्टॅमिन ब्लॉक झाल्यामुळे तुम्हाला सर्दीचे जे लक्षण आहेत ते ऑटोमॅटिकली कमी होत जातात। तुम्हाला जर खूप जास्त शिंका वगैरे येत आहेत तर याला पण राहत देण्याचं काम करत असतो। आणि सेट्रिझन जे आहे तुमच्या झोपेच्या समस्याला सुद्धा कमी करत असतो। तुम्हाला जर खूप जास्त म्हणजे थकल्यासारखं वाटत असेल, तुम्हाला झोप येत नसेल रात्री, तर याने तुम्हाला झोप येते, अगदी आरामशीर झोप लागते। याला रेस्टिंग टाइममध्ये घेणं खूप जास्त गरजेचं आहे। ड्रायव्हिंगच्या वेळेस घेणं थोडंसं अवॉइड करायचं आहे, किंवा तुम्ही बाहेर चाललाय तरी पण थोडंसं टॅब्लेटला अवॉइड करायचं आहे। ही टॅब्लेट जी आहे तुम्हाला रेस्टिंग टाइममध्ये खूप लवकर आणि पटकन आराम देण्याचं काम तुमच्यासाठी करत असते। याच्यामध्ये तुम्हाला कॅफेन पण मिळत आहे। कॅफेन जे आहे तुम्हाला एनर्जेटिक फील करवत असते। तुम्हाला जर सर्दी वगैरे झाली की, दुखणं वगैरे असलं की आपल्याला जास्त हातपाय हलू वाटत नाही, डलनेस फील होतो, फ्रेशनेस वाटत नाही, तर अशा प्रकारे तुम्हाला त्रास जाणवतो। तर हे सगळे त्रास जे आहेत ते तुम्हाला कॅफेन जे आहे तुमचे काढून टाकतो। तुम्हाला जर तुम्ही आता पहा की तुमचं खूप जास्त दुखत असेल तर तुम्ही चहा वगैरे करून पिता, की तुम्हाला एनर्जेटिक फील होत नसेल तरी तुम्ही चहा वगैरे करून पिता, त्यामध्ये कॅफेन अवेलेबल असते। तर तेच काम याच्यामध्ये पण तुम्हाला कॅफेन देणार आहे। कॅफेन जे आहे तुम्हाला एनर्जेटिक फील करवतं, तुम्हाला फ्रेश फील करवतं, ज्यामुळे तुम्हाला दुखण्याचं अजिबातच भान राहत नाही आणि आपण एकदम नॉर्मली जगू शकतो। तर कॅफेन पण तुम्हाला खूप जास्त तुमच्या बॉडीमध्ये मदत करत असते। हे सर्व कंटेंट तुमच्या सर्दीच्या जेवढे पण लक्षणं आहेत, सर्दीचे जेवढे पण त्रास आहेत, सर्वांना दूर करतं आणि पटकन राहत देण्याचं काम करत असतो। आता ही जी टॅब्लेट आहे टोटली ॲडल्टमध्ये यूज होते, मुलांमध्ये यूज करायची नाही आहे, मुलांपासून थोडीशी लांब ठेवायची आहे। याच्यामध्ये साईड इफेक्ट जे आहे ते तुम्हाला मळमळ होऊ शकते, उलटी होऊ शकते, चक्कर येऊ शकते, तोंडात सुकेपणा वगैरे आढळू शकतो, झोप येऊ शकते, ॲलर्जिक रिॲक्शन्स होऊ शकतात। तर अशा प्रकारे थकवा वगैरे जाणवू शकतो। काहीही घाबरण्याचं कारण नाही, अगदी नॉमिनल हे जे साईड इफेक्ट आहेत आपल्या निघून जातात 2 ते 3 दिवसानंतर। याच्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची पण सहसा गरज पडत नाही। आणि तुम्ही जर अल्कोहॉलिक असताल तर अल्कोहॉलसोबत या टॅब्लेटचा वापर अजिबात करायचा नाही आहे। अल्कोहॉलिक लोकांना ड्राउझिनेस होऊ शकते, बेशुद्धीसुद्धा होऊ शकते। किडनी लिव्हरचे जर तुम्ही पेशंट असाल तरीसुद्धा तुम्हाला डॉक्टरचा सल्ला खूप जास्त गरजेचा आहे। वेगवेगळ्या कंपन्या सेम कंटेंट म्हणून देत असतात, कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला एकच सारखं काम देणार आहे, पण प्रत्येक कंपनीचे प्राइसिंग वेगवेगळे असतात। आज आपण लिफोर्ट कंपनीबद्दल बोलत आहोत। तर लिफोर्टची तुम्हाला 10 टॅब्लेटची 1 स्ट्रिप मिळणार आहे। 1 स्ट्रिपची किंमत तुम्हाला 60 रुपये इतकी येत आहे। अजून एक्सपायरीमध्ये चाललेली आहे। सेम कंपनीचा सेम प्रॉडक्ट तुम्हाला याच प्राइसमध्ये मिळणार आहे। जर वेगळ्या कंपनीचं प्रॉडक्ट तुम्ही घ्यायला गेला, सेम कंटेंट असतील, काम एकसारखंच मिळेल, पण तुम्हाला प्राइसिंगमध्ये उतार चढाव दिसून येणार आहे। बाकी तर याच्यामध्ये काम तुम्हाला एकसारखंच मिळून येणार आहे। तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली, चांगली वाटली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल। अशाच प्रकारचे व्हिडिओज माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील। तर नक्कीच कोणत्याही टॅब्लेटचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर एकदा कमेंट करा। सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल। थँक्यू सो मच।